नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सोमवार 2 मार्च 2026 शेतकरी बंधूंनो, सुरुवातीला आपल्याला होळीच्या सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा आणि खुशखबर बातमी आहे मित्रांनो। तुरीच्या बाजारभावामध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात तुरीचे बाजारभाव वाढलेले आहेत मित्रांनो। पहा, वेळ न लावता तुरीला काय मिळतोय बाजारभाव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। पण विनंती आहे मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजचे असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। पहिली बाजार समिती आहे देवणी, आवक आलेली आहे तुरीला 33 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 8,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,080 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 8,160 रुपये क्विंटल। तर मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे हिंगोली, आवक आलेली आहे तुरीला गजर तुरीला 500 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे हिंगोली इथे 7,450 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,200 रुपये। पुढील बाजार समिती आहे मुरुम, गजर तुरीला आवक आलेली आहे 138 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,081 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,081 रुपये। मित्रांनो, यानंतरची पुढील बाजार समिती आहे गंगापूर, काळ्या तुरीला आवक आलेली आहे 3 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे गंगापूरला 8,140 रुपये, सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा 8,180 रुपये ते 40 रुपये मिळालेला आहे। पुढील बाजार समिती लातूर, आवक आलेली आहे लाल तुरीला 2,321 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,237 रुपये। यानंतरची बाजार समिती अकोला, आवक आलेली आहे 2,329 क्विंटलची। कमीत कमी तुरीला दर अकोल्याला मिळाला 7,150 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,075 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,155 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे अमरावती, लाल तुरीला आवक आलेली आहे 7,905 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 8,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,200 रुपये।